मित्रांनो, आज पावसाचाही दिवस आहे. आम्ही सुरुवात केली तेव्हापासून पाऊस सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर पडतो, परंतु तसल्या पावसामध्ये माझ्या माऊली, माझ्या भगिनी, माझ्या मुली, आमचे पुरुष मंडळी, आमचा तरुण उत्साही वर्ग हे सगळेजण स्वागत करतायत, फुलांची उधळण करतायत. एक चांगल्या प्रकारची योजना महायुतीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. इतरही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. योजना करत असताना अर्थमंत्री म्हणून मी त्याचा अभ्यास करत होतो. मी कुठलीही गोष्ट देत असताना वेळ मारून नेण्याच्या करता तो निर्णय घेत नाही, तो शेवटपर्यंत अंमलात आणण्याच्या करता माझ्या मनाला पटलं तर मी पुढे जात असतो. 35 वर्ष आज मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये काम करत आलेलो आहे. अनेक उन्हाळे पावसाळे मी देखील पाहिलेले आहेत. समाजाच्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, माझ्या शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत, कारण शेतकरी ही माझी जात आहे, शेतकरी ही तुमची जात आहे. आणि त्याच्यामुळं इतर जातीपाती नात्या गोत्याचा विचार न करता माझ्या बळीराजाच्या करता काय करता येईल. बरेच वर्ष ज्या प्रकारे आम्ही महिलांना समाजामध्ये मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, आरक्षण दिलं, 50% आम्ही गेलो, त्यांना त्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही सामावून करून घेतलं, परंतु त्यांचं सबलीकरण केल्याशिवाय, त्यांना सक्षम केल्याशिवाय आज देखील ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यावर, ताड्यावर, पाड्यावर, तांड्यावर ज्या माझ्या आया बहिणी राहतात, कशा पद्धतीनं जीवन जगतात. आज मोलमजुरी करतात, खुरपणीला जातात, आज त्या कुठेतरी शहरी भागात कचरा गोळा करतात, काचा गोळा करतात, धुडं बांधणी करतात, झाडू पोतना करतात. पडेल ते काम करण्याची त्यांची मानसिकता असते, परंतु माझं कुटुंब समाधानी राहिलं पाहिजे, माझ्या मुलामुलींना चांगलं आयुष्य जगायला मिळालं पाहिजे. त्याकरता स्वतःच्या पोटाला चिमटा काढायला देखील ती माय माऊली तयार असते आणि स्वतःच्या कारभाराला, स्वतःच्या मुलाला, मुलीला अधिक चांगल्यातलं चांगलं देण्याचा ती प्रयत्न करत असते. तिच्या पण काही आशा आकांक्षा असतात ना, परंतु त्याला देखील मुरड घालण्याचं काम ही माझी माय माऊली करत असते. आणि मी पण विचार केला की बाबा 10 वेळेला मी अर्थसंकल्प सादर केला आहे, वेगवेगळ्या गोष्टी केल्या, नाही असं नाही, अनेकदा अनेक चांगले निर्णय घेतले, आमदारांनी ज्या मागण्या केल्या त्या पूर्तता करण्याच्या करता प्रयत्न केला, रस्त्याला पैसे दिले, नांदूर मंदवेश्वर सारख्या धरणांना पैसे दिले, गेटच्या बाबतीमध्ये दिलीप काकाला आठवत असेल त्यालाही पैसे दिले. ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जातील त्या केल्या पाहिजेत असा आग्रह असेल ते करण्याचा प्रयत्न अनेक वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता करत आला. पण कुठेतरी एक मनामध्ये खंत होती की माझ्या माय माऊलीला निश्चितपणे काही केलं पाहिजे. आणि ते गरिबीच्या करता आज आम्ही सगळेजण महाराष्ट्रात फिरतो, तुमच्याकडे देखील आलोय, नागपंचमीच्या दिवशी आलोय, सणाच्या दिवशी आलोय आणि हेच सांगायला आलोय की माय माऊलींनो, आमच्या बांधवांनो, आपण हे सगळं करताय, परंतु ते करत असताना आजही समाजामध्ये गरीब वर्ग आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, महिन्याला 20,000च त्यांचं उत्पन्न आहे, त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. मी येताना बघितलं, माझ्या महिला अतिशय उत्साहाने स्वागत करत होत्या, आनंदाने हातात हात मिळवत होत्या, भावाच्या नात्याने बहिणीच्या हातात हात घालण्याचं काम आणि त्यांना शुभेच्छा देण्याचं काम मी देखील करत होतो, मनापासून करत होतो. माझ्या मनात खोट नाही आहे. मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. आणि ह्याच्यातून येत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह तो बघून पण एक वेगळ्या प्रकारचं समाधान माझ्यासारख्याला मिळत होतं की जे आम्ही स्वप्न पाहिलेलं होतं ते कुठंतरी कृतीमध्ये येत आहे असा एक भास मला वाटत होता. माझ्या माय माऊलींनो, आज इथं आल्यानंतर तुम्ही भावाच्या नात्याने मला ओळखलेलं आहे. उद्याच्या 17 तारखेला कालच रात्री मी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनील तटकरे आम्ही अनेक जण मीटिंगला बसलेलो होतो. साधारण 19 तारखेला भाऊबीज आहे. साधारण 1.25 ते 1.5 कोटीपर्यंत जे आलेले अर्ज आहेत त्याच्यामध्ये ते लाभार्थी नियमामध्ये बसतायत. तेवढ्या महिला मायमाऊली नियमात बसतायत. तुमची खाती आमच्याकडं, तुम्ही बँकेत उघडलेले नंबर आमच्याकडे आलेले. थोडंसं आत्ता देखील एक भगिनी मला ओळखत असताना सांगत होती की दादा ऑनलाईनच्या बद्दल अजून काही समस्या येत आहेत. मला मान्य आहे, शेवटी ते देखील यंत्र आहे. जसं माणूस चुकतो तसं यंत्र देखील लोड आल्यानंतर तो लोड ते झेपू शकत नाही, ते त्या ठिकाणी थांबतं. त्याच्यातनं आम्ही पुन्हा IT आमचा विभाग लक्ष घालून त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो. कारण चांद्यापासून बाद्यापर्यंत उभ्या महाराष्ट्रातनं, माझ्या 36 जिल्ह्यातनं, माझ्या अनेक गाव खेड्यातनं सगळ्या महिला पुढे येत आहेत. आता ही योजना सर्व दूरपर्यंत पोहोचलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.